हेलो कॉन्सन्ट्रेट कश्मीरी कहा. चलो, झाला. ज्यांना ज्यांना एक्सपिरियन्स शेअर करायचं ते फटाफट ऍड्रेस देऊन ठेवा. झाले फोटो. झाले. थँक्यू. चलो जोरदार थँक्यू क्लॅप करू. थँक्यू. आपण आजचा आपला फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे अनिता तोरगलकर, त्याच्यानंतर आहे प्रतीक्षा हडकर. जोरदार क्लॅप करणार आहोत आपण अनिता ताईंसाठी. कंटिन्यू अनिता ताई. म्यूट काढा, म्यूट. येस. गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. मी ह्या 87 फॅमिलीला जॉईन होऊन 4थं वर्ष सुरू आहे. कशी जॉईन झाले तर मॅडमांची 8 मार्च ते 14 मार्च 22 साली व्याख्यान मला चालू होती आणि रोज एक विषय असायचा. त्या विषयामध्ये पहिल्या दिवशी हार्टवर होता, दुसऱ्या दिवशी स्थूलता, शुगर, बीपी असे सगळे जे आपले आहेत आता सध्या सगळीकडे फैलावलेले आजार त्याच्यावर सगळी व्याख्यान मला होती. आणि वेट लॉस तर माझा होताच होता. काही केल्या वेट कमी होत नव्हतं, त्यामुळे आजार वाढत होते. अक्षरशः मी सगळ्या आजारांनी त्रस्त. म्हणजे तिथे जे विषय होते ते सगळे माझ्याकडे आहेत, आणखीन एक्स्ट्रा पण आहेत असे मला हे होते. आणखीन मला वजन वाढल्यामुळे धाप लागायची, दम्यासारखा असा धाप लागायचा की. एकच मिनिट हा मॅडम, मेसेज येत आहेत मध्येच. ते काय डिस्टर्ब होऊ नका, तुमचं कंटिन्यू करा. हा, ओके ओके. हा, तर जशी मी जॉईन झाले तसं इथे मला म्हणजे व्याख्यान मला ऐकल्यानंतर स्क्रीनच्या खाली 2 नंबर होते. त्या 2 नंबरला मी कॉन्टॅक्ट केला, मेसेज केला, तर तो नंबर होता सुमेध सरांचा. आणि सुमेध सरांना मी म्हटलं ह्याच्यासाठी या लिंकसाठी कुठे जॉईन करायचं होतं. सुमेध सरांनी मला फोन करूनच सगळी 87 फॅमिलीची माहिती सांगितली आणि मी इथे जॉईन झाले. तर मी योगा 6 महिने रेग्युलर केला, योग संजीवन. त्यावेळी मॅडम स्वतःच घेत होत्या हे. आणि मी 25 वर्षापूर्वी माझ्या मणक्याचं ऑपरेशन झालेलं होतं. पण ते ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा मी योगा करायला खूप घाबरायची. म्हणजे मला परत काहीतरी प्रॉब्लेम होणार. मणक्याचा प्रॉब्लेम म्हणजे मी जवळजवळ 6 महिने बेड रिडन होते. असं एक मुटकुळं होऊन पेशंट जसा झोपतो तसा. आणि त्यावेळी माझं वय फक्त 37-38 चालू होतं. मुली 10वी-12वीला होत्या आणि काय करावं काही सुचत नव्हतं. ऍडमिट झाले तर घर डिस्टर्ब होतं, म्हणून मी ऍडमिट झाले नाही, घरीच रेस्ट घेऊ हे करू. पण त्यावेळी थोडी मला चुकीची ट्रीटमेंट मिळाल्यामुळे मणक्यातला गॅप वाढला आणि त्या गॅप मध्ये गाठ होऊन माझा त्या ऑपरेशन शिवाय पर्यायच नव्हता. आणि माझं मिरज इथं GS कुलकर्णी यांच्याकडे मोठं ऑपरेशन झालं. त्याच्यानंतर मी योगा करायला खूप घाबरायची. म्हणजे माझं वजन कसं कमी होणार. डॉक्टर तर गेलं की सांगायचे ह्या गोळ्या कायम घ्या, नाही तर तुमचं वजन कमी करा, त्याशिवाय तुम्हाला काही हे होणार. पण ते काही केल्या कमी होत नव्हतं. आणि आमचा फिरतीचा जॉब असल्यामुळे दर 4 वर्ष 5 वर्ष पूर्ण महाराष्ट्र आम्ही अक्षर फिरलेलो आहोत. त्यामुळं सगळं सामान बांधा, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे प्रॉब्लेम. त्यामुळे मला खूप कामाची पण हे झाली आणि त्यात प्रकृतीकडे आपण लक्षच दिलं नाही. मुली लहान, त्यांचं सगळं हे करत. आणि आता 60व्या वर्षी मला ह्या 27 फॅमिलीची लिंक मिळाली आणि किती छान मला फिलिंग मिळाले इथून. तर मला प्रॉब्लेम म्हणजे खूप मोठा एक होता, तो लंग्स मध्ये माझ्या पाणी व्हायचं, फुफ्फुसात पाणी साठायचं आणि त्याच्यामुळे मला धाप लागत होती. पण डॉक्टर म्हणायचे तुम्हाला दमा आहे, म्हणून दम्याच्या गोळ्या सुरू केल्या. पण ते पाणी साठल्यामुळं हार्टवर प्रेशर यायचं, म्हणून हार्टचा प्रॉब्लेम आहे, म्हणून हार्टच्या गोळ्या सुरू केल्या. आणि मग त्यातून बीपी, शुगर, मग खोकला, सर्दी, ताक दही काही चालायचं नाही. पाईल्स असल्यामुळे डॉक्टर म्हणायचे ताक दही घ्या. पण ते ताक दही घेतलं तर मला लगेच छाती भरायची. छातीतून माझ्या बाजूला बसलेल्या माणसाला तो सुई, असा सुई सुई दमेकऱ्यांचा आवाज येतो तसा आवाज यायचा आणि मला दम लागायचा. जिना चढत नव्हते, 4 पावलं चालू शकत नव्हते. फिरायला जाऊन वजन कमी करू, हे करू, पण मला तो काहीही शक्यच होत नव्हतं. मी 4 पायऱ्या चढले की थांबायची. नंतर वॉकिंगला गेले की कुठं बेंच दिसतोय का बघायचं आजूबाजूला, तिथं 5 मिनिटं बसायचं आणि परत 4 पावलं चालाय. असली माझी प्रकृती होती. वजन अगदी जवळजवळ 85 सालपासून माझं 70, 75, 80 पर्यंत पण गेला असेल, पण माहित नाही. पण आता या 87 मध्ये जे सकस संतुलित आहार मॅडमनी, सरांनी, सुमेध सरनी जे गायडन्स केला, त्यात मी जशी जॉईन झाले तसा मी तो आहार घेऊन 3 महिन्यात 10 किलोचा वेट लॉस केला आणि माझ्या शुगरच्या 2 गोळ्या बंद झाल्या. 17-18 वर्ष झोपेची गोळी होती,
ती गोळी बंद झाली. त्याच्यानंतर माझा जो दम्याचा त्रास होता आणि लंग्समध्ये पाणी साठायचं, त्याच्यासाठी मला रोज सकाळी 8 वाजता एक गोळी घेतली, तर माझा दिवस उजाडायचा. नाहीतर मी चालू शकायचे नाही, बोलू शकायचे नाही. आज मी इथे एक्सपिरियन्स देते असं तर मी म्हणजे नॉनस्टॉप बोलू शकत नव्हते. प्रत्येक वेळी डीप ब्रीथिंग करायचा, मग शब्द, वाक्य बोलायचं. असा माझा हे होता. पण मी जिना चढताना सुद्धा अशी धरून-धरून चालायची. अगदी म्हणजे मला त्यावेळी 70ची 80ची असल्यासारखं मला 38व्या वर्षी फीलिंग असायचं. पण आज माझं 66 एज आहे. पण मी अगदी हॅपी, हेल्दी त्याच्या अपोझिट आकडा केला तरी चालेल. पण इथं 87 मध्ये जॉइन होऊन माझं 10 किलोचा 3 महिन्यातच वेट लॉस झाला. आज मी आयडियल वेटवर आहे आणि मागच्या वर्षी 8 मेला मी गिरनार चढून पूर्ण आली आहे. 87 फॅमिलीबरोबर ट्रिप केली. त्याच्यातून मी श्रवण-बेळगोळ 550 पायऱ्या, त्यावेळी सुमेध सर, अर्चिता मॅडम, अनिल सर, आणखीन आपले प्रसाद सर डॉक्टर होते. अनिताताई चला काही होत नाही. आणि मी अगदी न थांबता इतकं छान चढून उतरून आलेली आहे. आणि आपल्या 87 फॅमिलीमध्ये अगदी एन्जॉय करते. मला तो असा दम्याचा पंप होता. इथे जे एक्सपिरियन्स सांगतात ना, त्यावेळी मला सगळं आठवतं. आपल्याला हे पण होतं, आपल्याला हे पण होतं. आणि असं करत माझ्या आता शुगरच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत. त्याच्यानंतर 3,500-4,000 हजारची मला महिन्याला औषधं लागायची. ती आता 600 ते 700 मध्ये भागतात. आणखीन मला युरिनसाठी म्हणून ती सकाळी जी फुफ्फुसात पाणी साठायचं, त्याच्यावर जी गोळी होती ती 3 महिने झाले डॉक्टरनी बंद केलेली आहे. झोपेची गोळी बंद केली आहे. हॅपी, हेल्दी सगळीकडे प्रवास करते, फिरते. पायावर सूज यायची माझा पूर्वी प्रवास केला की. पण आता पायावर सूज येत नाही, काही नाही. आणि दर 3 ते 4 महिन्याला मी दवाखान्यात ॲडमिट असायची. दवाखान्यातलं मी आता फक्त रुटीन चेकअप म्हणून डॉक्टरना जाऊन दाखवून येते. हॅपी, हेल्दी हे जगते आणि खूप खूप 87 फॅमिली, सुमेध सर, सुजाताताई सगळ्यांचे खूप खूप आभार आहे. म्हणजे इथं जो गाईडन्स मला मिळालाय त्यात प्रॉपर मी अगदी म्हणजे कोणी काही मला निगेटिव्हमध्ये नेलं तरी मी जात नाही आणि जाणार नाही. थँक यू मॅडम. येस. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण अनिताताईंसाठी. कारण एखाद्या गोष्टीचं निदान न लागणे म्हणजे काय असतं हे अनिताताईंनी लई जवळनं अनुभव